या राज्यातल्या 15 लाख विद्यार्थ्यांची तपासणी करताना साधारणतः 25 ते 30 हजार ऑपरेशन सुद्धा या एकूण योजनेच्या माध्यमातून होणार आहेत आणि एक अतिशय महत्त्वाकांक्षी अशा पद्धतीचा की ज्याचा लवकर डायग्नोसिस झाला तर निश्चितपणे या सगळ्या नवीन पिढीला अतिशय चांगल्या पद्धतीचं सुरक्षित आणि आरोग्यमय अशा पद्धतीचं जीवन जगता येईल यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या अभियानाची सुरुवात आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या शुभास्ते आपण करतोय। खरं तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्फत अनेक योजना अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसांसाठी आपण राबवतोय, परंतु त्याच योजना जर योग्य मॉनिटरिंग करून आणि अतिशय सूक्ष्म नियोजन करून जर आपण केल्या तर बघता बघता त्या सगळ्या योजनांचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं अपेक्षित असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना उपयोग होतोय। भविष्य काळामध्ये त्यांच्या एकूण आरोग्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण सगळेजण करतोय। त्याच धर्तीवरती या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या RBSKच्या प्रोग्रामचं आपण उद्घाटन केलंय। खरं तर एका बाजूला सार्वजनिक आरोग्य विभाग आणि दुसऱ्या बाजूला शालेय शिक्षण विभागाचं सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने या सगळ्या कामामध्ये आम्हा सर्वांना सहकार्य आहे। आज VC वरती उपस्थित असणारे आदरणीय दादा भुसे साहेब आणि त्यांच्या शिक्षण विभागाचे सगळेच्या सगळे सहकार्याने टीम हे सुद्धा शिक्षण विभागाच्या सर्व प्रकारच्या योजना अत्यंत प्रभावीपणे राबवण्यासाठी काम करत असतात, परंतु त्या सगळ्या योजनांमध्ये सुद्धा आपण ही जी काय आरोग्याच्यासाठी लहान मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी ही जी काही योजना राबवतोय त्याचा उपयोग निश्चितपणाने या सगळ्या भविष्य काळातल्या आमच्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि या योजनेचा सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी, पालकांनी आणि आमच्या आरोग्य विभागाच्या सगळ्या टीमनं अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करून पुढच्या 2 महिन्यांमध्ये या सगळ्याचे राईट रिझल्ट सुद्धा आम्हाला सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत। खूप चांगल्या पद्धतीने ही योजना आपण सगळेजण राबवतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीची एकापेक्षा एक अशी महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमधली चांगली हॉस्पिटल्स आणि त्याचबरोबर काही चांगली फोर्टीज आणि 7 हिल्स सारखी मोठमोठी हॉस्पिटल्स या ठिकाणी सुद्धा या सगळ्या एकूण ऑपरेशन सुद्धा या आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची होणार आहेत। त्यामुळे एक अतिशय महत्त्वाकांक्षी आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची योजना आहे। साहजिकच या योजनेचा शुभारंभ आदरणीय दादांच्या हस्ते होत असताना आम्हा सर्वांना खूप आनंद होतोय। मधल्या टप्प्यामध्ये 1 महिनाभरापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आम्हा सर्वांचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सर्व महिलांचं आरोग्य तपासणीची मोहीम आपण घेतली आणि ती अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेली आहे। साधारणतः 2 कोटी महिलांची तपासणी आणि त्या तपासणीच्या माध्यमातून आवश्यक असणाऱ्या सर्व अपेक्षित सर्व ऑपरेशन्स असतील, त्यांच्यावरती आवश्यक त्या सर्व उपाययोजना असतील त्या करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आरोग्य विभागाच्या वतीने काम चाललंय। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व लहान मुलांच्यासाठी 0 ते 18 वयोगटातल्या सर्व मुलांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीची आरोग्याच्या तपासणीचं काम चाललंय आणि पुढच्या आणखीन 4 महिन्यांमध्ये एकापेक्षा एक सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं ज्या ज्या योजना आपण सगळेजण प्रत्यक्ष राबवतोय त्याचा उपयोग सर्व नागरिकांच्यासाठी होण्यासाठी अनेक चांगले कार्यक्रम आपण राबवतोय। खरं तर हेच काम मंत्री म्हणून, हेच काम विभाग म्हणून आम्ही सगळ्यांनी करणं अपेक्षित आहे। आदरणीय अजितदादांच्या शुभ हस्ते ज्यावेळेला या कामाचा आम्ही शुभारंभ करतोय त्यावेळेला जबाबदारी सुद्धा तेवढीच आहे, कारण दादा आणि दादांची शिस्त, दादा आणि दादांच्या सूचना आणि एकूणच दादांचा स्वभाव हे बघितल्यानंतर काम नीटनेटकं झालं पाहिजे, अतिशय पारदर्शी झालं पाहिजे, लोकांप्रती अतिशय उपयुक्त असलं पाहिजे अशा पद्धतीचा जी ओळख अख्ख्या महाराष्ट्रात आहे त्या दादांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम आम्ही करतोय। त्यामुळे निश्चितपणानं त्याच दादांच्या उपस्थितीला साजेल आणि शोभेल अशा पद्धतीचा रिझल्ट दादांच्यापर्यंत आणि मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत, उपमुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे आणि ती अतिशय काटेकोरपणाने आम्ही पाळू एवढं निश्चितपणानं सांगतो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली 100 दिवसांचा जो काय प्रोग्राम दिलाय त्या 100 दिवसांच्या प्रोग्राममध्ये एका बाजूला या आरोग्य तपासणीच्या माध्यमातून 2 कोटी मुलांच्यापर्यंत आपण पोहोचतोय की त्यांची आरोग्याची तपासणी आपण करतोय। वेगवेगळ्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या नवीन PSC असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल हे लोकार्पण करतोय। अनेक चांगल्या योजना ज्या लोकांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना लोकार्पण करताना त्याची सेवा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही सगळेच जण काम करतोय आणि मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवसांच्या प्रोग्राम मधला एक अत्यंत चांगला आणि अतिशय लोकांप्रती आणि विद्यार्थ्यांच्या प्रती महत्त्वपूर्ण असणारा एक अतिशय चांगला उपक्रम सुद्धा
आज पुण्यामध्ये आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये आपण लोकांच्यासाठी शुभारंभ करतोय। या सगळ्या कामाच्या निमित्तानं मी सर्व आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाच्या आमच्या सगळ्या टीमला शुभेच्छा देतो। त्यांना निश्चितपणाने एवढीच विनंती करतो की अत्यंत चांगल्या पद्धतीनं या सगळ्या कामाचं नियोजन करून पुढच्या टप्प्यामध्ये या भविष्य काळातल्या आमच्या नवीन पिढीला खूप चांगल्या पद्धतीनं आरोग्य संपन्न जीवनासाठी खूप चांगल्या पद्धतीचं काम आपण सगळेजण करूया अशी विनंती करतो। मनापासून सगळ्यांचा आभार म्हणून माझं भाषण थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मंत्रीजी। आपल्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम निश्चितच यशस्वीरित्या पार पडेल यात काही शंका नाही। यानंतर कार्यक्रमात पुढे जाताना महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसे इथे उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपल्या सोबत आहेत। आपण त्यांचेही थोडक्यात मनोगत ऐकूयात। भारत स्वास्थ्य कार्यक्रम आरोग्यच्या या विशेष मोहिमेच्या अंतर्गत आज संपूर्ण महाराष्ट्रातील जन्मापासून ते 18 वर्ष वयोगटाच्या मुलांची तपासणी करणे आणि त्यांना प्राथमिक उपचार देणे या मोहिमेचा शुभारंभ महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आणि शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून पुणे इथून संपन्न होतो आहे। या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, आरोग्य मंत्री माननीय नामदार प्रकाशजी आंबेडकर साहेब, पुणे, नाशिक आणि महाराष्ट्रातून उपस्थित असलेले संपूर्ण लोकप्रतिनिधी, अधिकारी, दोन्ही विभागांचे सर्व पदाधिकारी, सर्व विद्यार्थी मित्र, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम तर मी आंबेडकर साहेब तुमचं या निमित्ताने अभिनंदन करतो, तुमचा आभार व्यक्त करतो। एक महत्वाकांक्षी प्रकल्पाला विशेष बाब म्हणून आज या ठिकाणी राज्यव्यापी मोहीम तुम्ही आपण त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे, त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो। अर्थात या कार्यक्रमाचं नियोजन करीत असताना मला वाटतं की आरोग्य विभाग आणि शालेय शिक्षण विभाग यांचं जरा आणखी कोऑर्डिनेशन झालं असतं, आणि कारण आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाचा हा माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब, पवार साहेब यांना आपण जो काही दोन्ही विभागाच्या वतीने 100 दिवसांचा कार्यक्रम दिलेला आहे, त्याचाच एक भाग म्हणून आणखी मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये राज्यव्यापी याला मोठं स्वरूप आपल्याला देता आलं असतं। हरकत नाही, माननीय अजितदादांनी वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि तुम्ही जसं म्हटले अतिशय शिस्तीने आणि दादांना अपेक्षित असलेला ड्राईव्ह या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी राबवला जाईल हा मी या निमित्ताने विश्वास व्यक्त करतो। माझी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या टीमला विनंती असणार आहे की तपासणी झाल्याच्या नंतर याच्यामध्ये जे काही प्राथमिक पातळीवरचे काही किरकोळ आजार जर आढळून आले तर त्याच्यावर तात्काळ उपचार करणे, तदनंतर काही गंभीर जर आजार असतील तर त्याला स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तपासणी करून त्या विद्यार्थ्यांवर पूर्ण उपचार करून शासकीय योजनेमधल्या त्या सर्व योजनांचा त्या विद्यार्थ्यांना लाभ देत त्याला घरापर्यंत पोहोचवण्याचाही ड्राईव्ह आपल्याला राबवायचा आहे। आणि म्हणून या संदर्भामध्ये नाशिकचे विभागीय आयुक्त महोदय यांनी एक ऍप तयार केलेला आहे। शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही त्याची पडताळणी करतो आहोत
आणि या ऍपच्या माध्यमातून त्याचं पूर्ण ट्रॅकिंग करून प्रत्येक विद्यार्थ्याचं हेच कार्ड आपण त्या ठिकाणी तयार करायला घेत आहोत की जेणेकरून कोणताही विद्यार्थी उपचाराच्या पासून वंचित राहणार नाही याची त्या ठिकाणी आपण काळजी घेतो आहोत. आणि शालेय शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून मला वाटतं की तपासणीचा ड्राईव्ह तर हा वर्षातून 2दा राबवला जाईलच, परंतु मध्ये जरी कोण विद्यार्थी आजारी किंवा काही त्याला उपचाराची गरज पडली तरी एक स्वतंत्र कक्ष निर्माण करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आजारपणाच्या संदर्भातले उपचाराचे लाभ देण्यात यावे अशा प्रकारचे नियोजन आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी करायचं आहे. आणि म्हणून माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेबांचं नेहमीच आपल्याला चांगल्या कामांना अनुमोदन राहिलेलं आहे. याही कामांना ते निश्चितपणे पाठिंबा देतील, त्यांचं मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो. माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब, तुम्ही पदभार स्वीकारल्याच्या पासून या विभागामध्ये अतिशय ऊर्जापूर्वक काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. पाठीमागच्या काळामध्ये महिलांची तपासणी असेल आणि आज महाराष्ट्राच्या नुसता 1ली ते 12वीचा जरी आपण विचार केला तरी 2 कोटीच्या पुढे विद्यार्थी आहेत आणि त्याच्यामध्ये 0 ते 18 वर्ष. मला वाटतं की हा आकडा तर त्याच्यापेक्षाही मोठा आहे. आणि म्हणून या लहान बालकांचा आशीर्वाद घेण्याचं पुण्याचं काम तुमच्या या विभागाच्या माध्यमातून संपन्न होत आहे. या गोष्टीचा मी आनंद व्यक्त करतो. आमच्या विभागाच्या माध्यमातून पूर्णपणे समर्थन या प्रकल्पाला दिलं जाईल. तुमचा सर्वांचा आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भुसेजी. तुम्हा आम्हा सगळ्यांच्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे शिस्त, आणि जो गुण आपण सगळ्यांनीच ज्यांच्याकडून शिकला पाहिजे आणि ज्यांचं मार्गदर्शन ऐकायला आपण सगळे उत्सुक आहात, असे महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार यांना मी मार्गदर्शन करायची विनंती करते. निवेदकांनी सांगताना शिस्त वगैरे सांगितले, पण आल्यापासून काही गडबडच चाललेली आहे, शिस्त काही दिसतच नाही. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे राज्यस्तरीय मेळावा आणि महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये आज आमच्या सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या वतीनं राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, ज्याला आपण RBSK म्हणतो, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे सहकारी प्रकाशराव आंबेडकर, आमच्या ऑनलाईनवर उपस्थित असणारे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राजेंद्रजी भोसले, जितेंद्रजी डुडी, गजानन पाटील, डॉक्टर नितीन अंबाडेकर, प्रदीप देशमुख, प्रमोद निमण, अर्चनाताई मुसळे, विशाल विधाते, उपस्थित सर्व माझे वेगवेगळ्या शाळेतले आलेले विद्यार्थी विद्यार्थिनी, सगळ्या टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आणि शासनाच्या विविध विभागातील सर्व उपस्थित अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज राज्यस्तरीय राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा शुभारंभ हा महाराष्ट्रामध्ये होतोय. मी सुरुवातीलाच याचा शुभारंभ झाला असं मी या निमित्तानं जाहीर करतो. त्यानिमित्तानं इथं आपण पुण्यामध्ये इथं मेळावा आयोजित केलेला, सर्वजण जमलोय. मी माहिती घेतली, इथं आता इंदिरा गांधी मॉडेल स्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत, गोळवलकर गुरुजी प्रायमरी इंग्रजी मीडियम स्कूल पुणे, गोळवलकर मराठी शाळा, रयत शिक्षण संस्था औंध, शिवाजी विद्या मंदिर औंध, ज्ञानेश्वर बालाजी मुरकुटे प्राथमिक व माध्यमिक शाळा, बाबूरावजी घोलप शाळा सांगवी फाटा, अहिल्यादेवी होळकर शाळा मराठी मीडियम आणि अहिल्यादेवी होळकर शाळा इंग्लिश मीडियम, असं जवळपास 2437 विद्यार्थी विद्यार्थ्यांच्यावर आपण आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये यांना सहभागी करून घेतलं. आणि राज्याच्या पण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारे आपल्या मुलामुलींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्या आरोग्य विभागाने हा स्तुत्य उपक्रम राबवत असल्याबद्दल मी या खात्याचे मंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांचं आणि संपूर्ण आरोग्य विभागाचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांच्या साक्षीनं
पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो की राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन आता या ठिकाणी झालंय असं मी जाहीर करतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत। खरं तर अशा प्रकारचे कार्यक्रम व्यवस्थितपणे राबवण्याच्या करता आपण या उपक्रमामध्ये जवळपास 18 वयोगटातील 0 ते 18 राज्यातल्या 2 कोटीपेक्षा अधिक बालकांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे आणि हे गरजेचं आहे। मध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांना आठवत असेल, आमची एक मीटिंग पंतप्रधानांनी मुंबईमध्ये 3-3.5 तास सगळ्या आमदारांना बोलवलेलं होतं आणि त्याही वेळेस त्यांनी सांगितलं की समाजामध्ये तुम्ही काम करत असताना तुमच्या परिवाराचं आरोग्य चांगलं आहे की नाही हे बघण्याच्या करता दरवर्षी तुम्ही पूर्ण चेकिंग करून घेत चला। बऱ्याचदा आमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्यांना तशा पद्धतीनं परिस्थिती घरची बरी नसेल तर आरोग्य तपासणी होतेच असं काही नाहीये। आणि पहिल्यापासून तुमच्या माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन मुलं मुली ही सुदृढ असली पाहिजे, त्यांचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे, त्यांनी त्याच्या निमित्तानं अभ्यासामध्ये प्रावीण्य मिळवलं पाहिजे आणि उद्याचे जबाबदार नागरिक ह्याच्यातून आपण सगळ्यांनी घडवण्याचं काम केलं पाहिजे। बालकांचं आरोग्य हे केवळ एका कुटुंबापुरतं मर्यादित नसतं, तर ते संपूर्ण समाजाच्या आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी देखील तितकंच महत्वाचं असतं। आत्ताच काही भाषणं चालू असताना मला प्रकाश आंबेडकर साहेब सांगत होते की दादा, कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यावर एक लस आलेली आहे। त्याही संदर्भामध्ये आम्ही सकारात्मक विचार माझ्या राज्यातल्या, आपल्या महाराष्ट्रातल्या कशा मुलींना आणि स्त्रियांना हे आपल्याला वॅक्सिन देता येईल अशा प्रकारचा पण विचार आमचं महायुतीचं सरकार करतंय। देवेंद्रजी फडणवीस, एकनाथराव शिंदे, मी, प्रकाश आंबेडकर, आमचे त्या ठिकाणी हसन मुश्रीफ, आम्ही सगळ्याच मंत्रिमंडळांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि लवकरच आम्ही त्याच्याबद्दल निर्णयाप्रत येणार आहे। आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला वेगवेगळ्या विभागाला विश्वासामध्ये घेऊन ह्या मोहिमा राबवाव्या लागतात। आज ह्याच्यामध्ये आम्हाला सार्वजनिक आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, आमचा आदिवासी विभाग, नगर विकास विभाग याच्या समन्वयाने आपण ही मोहीम राज्यभर त्या ठिकाणी राबवतोय। शालेय मुलांच्या डोक्याच्या केसापासून पायापर्यंतच्या नखापर्यंत हेड टू टो संपूर्ण शारीरिक तपासणी या मोहिमेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि त्यामुळे पहिल्याच टप्प्यात कोणत्याही आजाराचं निदान होऊन त्याच्यावर उपचार करणं हे शक्य होणार आहे। ह्या सगळ्या तपासणीतनं आपल्यालाही राज्यातल्या तरुणां, आपल्या मुलांचं मुलींची परिस्थिती काय आहे हे पण त्याच्यातनं ज्ञात होणार आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहिलं, अनेक मुलांना जन्मजात व्यंगत्व असतं, दिव्यांगत्व असतं, त्याच्यामध्ये कुपोषण, ॲनिमिया, डोळ्यांचे विकार, दंत समस्या, हृदयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग आणि अन्य अनेक आरोग्य संबंधी अडचणी ह्या भेडसावत असतात आणि या मोहिमेच्या माध्यमातून अशा हजारो मुलामुलींच्यावर वेळेत निदान आणि योग्य वैद्यकीय सेवा ही आपल्याला देता येणार आहे आणि त्याच्यामुळे हे राज्यस्तरीय राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुलामुलींच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे। विशेष म्हणजे गरजू बालकांना शासकीय तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमार्फत देखील मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया देखील उपलब्ध करून देण्यात जाणार आहेत। आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेऊ न शकणाऱ्या गरजू बालकांच्यासाठी देखील गेल्याच आठवड्यामध्ये आम्ही बारामतीमध्ये विनामूल्य शस्त्रक्रिया उपक्रमाची सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही काही डॉक्टरांना विनंती केली, सामाजिक बांधिलकी जपत मुंबईचे प्रख्यात शल्य विशारद डॉक्टर संजय ओक साहेबांनी 30 बालकांच्यावर मोफत शस्त्रक्रिया केल्या। त्याच्यामध्ये राजेंद्र मुथा, सौरव मुथा यांनी पण सहकार्य केलं। अशा प्रकारे अनेक वैद्यकीय क्षेत्रातले मान्यवर पुढे येत असतात, त्यांना त्यामध्ये
चांगल्या प्रकारचं काम करण्याची मनापासूनची इच्छा असते, हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. या मोहिमेच्या अंतर्गत ह्या महायुतीच्या सरकारने मार्च महिन्यातच सुमारे 6,000 शाळांच्या मधल्या 14 लाख विद्यार्थी विद्यार्थिनी आणि 30,000 अंगणवाडी मधल्या 20 लाख बालकांची तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेच्या द्वारे शारीरिक आणि मानसिक आरोग्य तपासणीच्या सह रक्तदाब, शारीरिक तपासणी, त्याचं तापमान मोजणं आणि अन्य वैद्यकीय चाचण्या केल्या जाणार आहेत. गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडनं मार्गदर्शन आणि बालकांच्यावर उपचार केले जाणार आहे. 4 दिवसापूर्वी मला वाटतं 25 फेब्रुवारीला लोणावळ्यात एका खासगी रिसॉर्टमध्ये सहलीला गेलेल्या मुंबईतल्या शाळेतल्या 13 वर्षाच्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्या विद्यार्थ्याचं हृदय रोगाविषयी आधीच जर कल्पना असती तर आपल्याला हा धोका टाळता आला असता, त्याचा जीव आपल्याला वाचवता आला असता, त्याच्यावर आपल्याला उपचार करता आले असते. अशा गोष्टी घडतायत. आता कधी कुणाला कुठल्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल हे सांगता येत नाही आणि म्हणूनच हा अतिशय महत्त्वपूर्ण कार्यक्रम आपण राबवतोय. आताच्या स्पर्धेच्या युगामध्ये या वातावरणात मुलामुलींच्या मनावर खूप ताण येतो. अभ्यास आणि इतर कौशल्यात आपला पाल्य मागे राहू नये म्हणून पालक मुलींना सातत्याने अभ्यास आणि इतर ऍक्टिव्हिटीत गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे देखील मुलींच्या मनावर ताण त्या ठिकाणी येतो आणि काही विद्यार्थिनींना त्याच्यामध्ये चुकीच्या रस्त्या त्यांनी निवडलेला आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो. अशा प्रकारची वेळ तुमच्या माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये येता कामा नये. हा कसोशीनं आमच्या राज्य सरकारचा प्रयत्न आहे. आमचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांचा, शालेय शिक्षण मंत्री आमच्या दादाजी भुसे साहेबांचा आणि त्यांच्या विभागाचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. राज्य सरकार राज्यातल्या प्रत्येक बालकाची आरोग्याची आणि उज्ज्वल भविष्याची जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडेल याबद्दलची ग्वाही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला देऊ इच्छितो. आपण सर्वांनी मिळून या मोहिमेला संपूर्ण राज्यभर यशस्वी करूया आणि महाराष्ट्रातील प्रत्येक बालकाला सशक्त आणि निरोगी जीवनाची हमी देण्याचं काम करूया. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मी आरोग्य विभागासह, शालेय शिक्षण विभागासह सर्व संबंधित विभाग अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि पालकांना समन्वय ठेवून काम करण्याचं पुन्हा एकदा आवाहन करतो. आपण सकाळी इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं, इतर मान्यवरांचं पण मी स्वागत करतो आणि राज्यातल्या बालमित्रांच्या उज्ज्वल भविष्य आणि निरोगी भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.